पीसीओएस होण्याची कारणं काय आहेत? एक म्हणजे जेनेटिक आणि दुसरं म्हणजे लाईफस्टाईल रिलेटेड. असं नाही की आईला पीसीओएस असेल तर मला पीसीओएस होईल. ते फक्त हेरिडिटी नाही आपण म्हणत आहोत. म्हणजे समजा माझ्या आई वडिलांपैकी कोणाला शुगर आहे, बीपी आहे, तर त्यामुळे त्या जेनेटिकमुळे सुद्धा मला पीसीओएस होऊ शकतो. हेरिडिटरीचा विषय सोडला तर लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैलीशी संबंधित. बरोबर. तर आजकाल आता आपण म्हणतो की आपली बैठी जीवनशैली आहे, आपण व्यायाम कमी करतो, आपण पॅकेज फूड खातोय, मग त्या गोष्टींमुळे आपल्या पोटाभोवतीची चरबी वाढत जाते आणि मग ती चरबी वाढल्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स होतो. आणि तुम्ही आता सांगितलं खरं तर की तो जेनेटिकल आहे, पण मग अनुवंशिकतेनं येतो म्हणजे आपण जसं म्हणलं तसं बेसिक जे पीसीओएसचं जे मूळ कारण आहे ते म्हणजे इन्सुलिन हॉर्मोन काम नाही करू शकत व्यवस्थित. तर इन्सुलिन रेझिस्टन्स हा काही जेनेटिक डिफॉल्ट असू शकतो. त्यामुळे फॅमिली हिस्ट्रीमध्ये म्हणजे आईला पीसीओएस असेल तर होईल असं नाही फक्त. तर समजा वडिलांना शुगर असेल तरी मला पीसीओएस होऊ शकतो.